21 एक 21. हां, मग खाली काय मांडणार आपण? 1. हां, मग हातचे किती आले? 2. 21 दुने किती? 42. हां, 21 दुने किती? 42. 42. मग आपल्याला एक हात किती हातचा आला होता? 2. मग किती झाले ते? 42 आणि 2? 44. मग उत्तर काय आलं? 44. 441 रे. कारण आपण एक हातचा ते एक खाली मांडला होता आणि 2 वरती घेतले होते की नाही? आता आपण दुसरी संख्या गुणाकारची घेऊ. हा, बरं, कोणती संख्या घ्यायची? 22 गुणिले 15. 15 ने गुणायचंय रे. 15चा तर पाडा येतो की नाही तुला? हा, 15 दुने 30. हा. आता खाली काय मांडायचे? 30चे काय मांडायचे खाली? 0. वरती हातचा आला किती? 3. आता 15 दुने 30 आणि 3 किती? 33. हा, मग काय आलं? 330. 330 येणार ना. आपण थोडी 3 खाली मांडलाय, 0 मांडला होता की नाही? म्हणून 330 उत्तर आला. आता आपण 3 अंकी गुणाकार घेऊ. 250 गुणिले 15 घेऊ. आता याचा गुणाकार कर. 5 5 75. 45 5 48 8. आणि पुढे 5 5 75. 75 5. पुढे 25 दुसरी संख्या काय म्हणलं? 250 गुणिले 15. 15 गुणिले 0 म्हणल्यावर 0च येणार. आणि 15 पाचशे किती? 75. आपण 75चे किती मांडले? 5. आणि आपल्या हातचा आला किती? 7. हा, मग 2 राहिले होते ना. 15 दुने 30. 30 आणि 7 किती? 37. हा, मग उत्तर काय आलं आपलं? 3750.